अड्याळ पोटनिवडणूक तापली, सरपंचावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. ठेकेदार वृत्तीचा आरोप, विकास कामांवरून राजकारण पेटलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी अड्याळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकारण चांगलंच तापलंय. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उपसरपंच शंकर मानापुरे यांनी विद्यमान सरपंचावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मानापुरे उपसरपंच यांच्या म्हणण्यानुसार सरपंचांना केवळ ठेकेदारीत रस असून गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यांनी दावा केला की अड्याळला नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या निर्णयाला सरपंचांनी आर्थिक फायद्याच्या भीतीनं विरोध केला आणि याच वादातून त्यांच्या गटातील 4 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सदस्य अपात्र झाल्यानंतर सरपंचांनी जल्लोष केला आणि महिला सदस्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची टीका त्यांनी केली. महिलांचा सन्मान न करणारी व्यक्ती गावाचं नेतृत्व करण्यास योग्य आहे का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यकाळात सुमारे 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील पाणी, वीज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचंही सांगितलं. दरम्यान येत्या मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना जागृत राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून अड्याळमधील ही निवडणूक आता चुरशीची ठरणार आहे. तो उद्देश म्हणजे मी उपसरपंच असताना मी जे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडले होते, जसं अड्याळला आपल्याला ग्रामपंचायत कमी करून नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्यात यावा, यासाठी मी बहुमताने ठराव पारित केलेला होता आणि त्यामुळे त्यांचा पद धोक्यात येऊन त्यांची रोजीरोटी किंवा त्यांचा कमाईचं साधन बंद होणार होता. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा विरोध केला आणि माझे 4 सदस्य अपात्र गेले. 4 सदस्य अपात्र झाल्यानंतर ते तिथेच थांबले नाही, तर त्यांनी 4 सदस्य अपात्र झाल्यामुळे त्यांनी विजय दिवस म्हणून केक कापून महिलांना अपशब्द वापरले. आपणा सर्वांना माहीतच आहे, 2 तलंगा आणि 2 कोंबळे अशा पद्धतीचे त्यांनी शब्द वापरले आहेत. खरंच अशा पद्धतीचे वाक्य करणारा व्यक्ती, गावाचा प्रथम नागरिक, खरंच महिलांचा मान सन्मान करू शकतो का, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांनी 3.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त पैसे कमावण्यासाठी भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार मी उघडकीस सुद्धा आणला. परंतु आपणा सर्वांना माहीत आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो निर्णय दिला आणि त्यांना जो अपात्र केले, परंतु ते विभागीय आयुक्तमध्ये जाऊन त्यांनी त्यावर स्थगिती आणली आहे आणि ती स्थगिती कशामुळे मिळाली हे सुद्धा आपणा सर्वांना माहीत आहे. तर जो सरपंच गावाच्या समस्येकडे लक्ष देत नाही, म्हणजे आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, पाणी आणि साफसफाई, याकडे त्यांची कधीही लक्ष राहत नाही. त्यांची लक्ष जी असते ते फक्त आणि फक्त ठेकेदारी करण्यासाठी. 3.5 वर्षामध्ये सरपंच महोदयांनी माझ्या मते कमीत कमी 1 करोड रुपयाचा भ्रष्टाचार गावामध्ये केलेला आहे. स्वतःचे बिलं वापरून त्या बिलाची उचल केलेली आहे. म्हणून त्यांना गावाच्या समस्येशी काही घेणे देणे नाही. तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्हाला सरपंच साहेबासोबत जर काही एखादा काम पडला तर खरंच त्यांना तुम्ही फोन लावा, ते तुमचा फोन स्वीकारत नाही. पण मी सांगतो, मला कोणीही जरी फोन केला तरी पण मी त्यांचा फोन स्वीकारलेला आहे किंवा रिटर्न कॉल केलेला आहे. म्हणून आपण सर्वांना मी एकच विनंती करतो, आता मंगळवारला जो आपल्याला मतदान करायचं आहे तो विचारपूर्वक करून मतदान करा आणि माझ्या पॅनलचे जे 4 उमेदवार उभे आहेत त्या 4ही उमेदवारांना भरघोष मताने विजयी कराल, हीच आपल्या समोर मी विनंती करतो.